या मंजुश्री किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण रोज रोज नाश्ता करतो. रोज गृहिणींना प्रश्न पडतो काय नाश्ता करायचा. तर आज तुमच्याकरता मी उत्तप्पा, पाणीपुरी उत्तप्पा ह्याची रेसिपी घेऊन आलेली आहे. त्याचं साहित्य बघा: हिरवी मिरची, कोथिंबीर, कांदा, थोडंसं ऑइल आणि पाणीपुरीचं मसाल्याचं पाणी आणि उत्तप्प्याचं पीठ. आता आपण सुरू करतोय. बघा, अगोदर गॅस सुरू करायचा. त्यानंतर त्यावर थोडंसं ऑइल टाकायचं. हे थोडंसं गरम होईल. मग थोडंसं मीठ टाकायचं. त्यानंतर आता आपण हे उत्तप्प्याचं बॅटर घेऊया. यामध्ये हिरवी मिरची, कांदा, आता आपण ह्याच्यामध्ये पाणीपुरी मसाल्याचं पाणी टाकत आहोत. हे चांगलं फेटून घ्यायचं. तवा गरम झाला की नाही एक थेंब टाकलं की आपल्या लक्षात येतं. थोडं मीठ टाकणार आहोत आपण. आता फेटल्यानंतर उत्तप्प्याचं पीठ आपण ह्याच्यावर टाकणार आहोत. तसा उत्तप्पा जाडच असतो आपला. आता याच्या साईडने आपण ह्याला असं ऑइल सोडणार आहोत. आता यावर आपण झाकण ठेवूया. अजून एक तुम्हाला सगळ्यांना टिप देते मी. आपला जेव्हा तवा जुना होतो त्यावेळेला खूप ऑइली होतो तो, कारण सारखा उत्तप्पा डोसा करून वगैरे. तर त्याकरता काय करायचं, तवा गरम करायचा आणि त्यावर मीठ टाकायचं आणि चांगलं मीठ लाल लाल झालं की मग ते काढून टाकायचं. म्हणजे मग आपला उत्तप्पा चिकटणार पण नाही. अजून झालेला नाहीये, पूर्ण व्हायला पाहिजे. तर झाकण काढून ठेवूया आपण आणि थोडा वेळ वाट बघूया. पाणीपुरी उत्तप्पा तयार झालेला आहे. आता आपण त्याच्यासोबत लागणारी चटणीकडे वळूया आणि चटणी करूया. चटणीसाठी लागणारं साहित्य बघूया आपण. 3 चमचे डाळवं, लसूण कांडी 3 किंवा 4, हिरवी मिरची थोडीशी. तिखट कमी जास्त होतं पण कमीच टाकायची, म्हणजे मुलांना खायला सोपं जातं. कढीपत्ता, असा कढीपत्ता कोणी खात नाही, मग चटणीद्वारे खाल्ला जातो. 1 चमचा जिरे, खोबऱ्याचे तुकडे किंवा ओलं खोबरं. ओल्या खोबऱ्याची चटणी अजून छान लागते. अर्धा चमचा मीठ छोटा आणि दही. आता दही टाकलं पण अजून थोडासा लिंबाचा रस पण टाकूया, त्याची टेस्ट खूप छान येते. आता हे मिक्सरमध्ये
मग आपण फिरून घेऊया याला आता. पाणीपुरी उत्तप्पा आपला तयार झालेला आहे. मी घरी केला होता, तुम्ही पण घरी करून बघा. वेगळी टेस्ट, वेगळी चव. आ हा हा हा, किती छान झाला, किती टेस्टी झाला आहे.